तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणतं देत नाही? मी विनंती करते मनोजदादांच्या गाडीला सरळ येण्यासाठी रस्ता मोकळा करा. गाडीच्या समोर कोणी थांबू नका. इथं असलेले पुरुष मंडळी सरकल्याशिवाय महिलांच्या समोर असलेल्या पुरुष मंडळीला विनंती आहे, महिला सकाळपासून बसलेले त्यांच्या समोर कुणीही उभं राहायचं नाही. महिला मंडळीच्या समोर उभं असलेल्यांना विनंती आहे. दादांच्या गाडीला विनंती आहे, पुढे सरकू दे दादांची गाडी जरा. सरकार रस्ता आणि टीच्या आधी येऊ दे दादांना. गाडी चालली म्हणून दादा हे बघा, जिथं महिला थांबलेल्या आहेत तिथं उभे असलेले पुरुष मंडळी सरका बरं बाजूला. महिलांना अजिबात तिथे त्रास होणार नाहीये याची दक्षता घ्या. बघा मनोज दादा तुम्हाला सांगतात, मनोज दादांकडे बघा. मनोज दादा तुम्हाला सांगतात पुरुषांनी सरकारचं आहे, महिलांना त्रास करायचा नाही बरं का. तिथे जिथे महिला थांबलेल्या आहेत तिथं पुरुष मंडळींनी अजिबात थांबायचं नाहीये. ढकला ढकली अजिबात करू नका. पुन्हा एकदा विनंती. इथं बसलेल्या पुरुष मंडळीला साईडच्या पण जरा विनंती आहे, उभं राहा, उभं राहा. डाव्या साईडला उभ्या असलेल्या बसलेल्या पुरुषांनी उभं राहा. तुमच्या अंगावर माफ पडणे म्हणजे चेंगरा चेंगरी व्हायला म्हणजे नाही नाही नाही. मी इथं बसलेल्यांना विनंती करतो, पहिलं उभा राहा आणि कुणीही ढकलू नका. इथल्या डी मधले सगळ्यांना विनंती आहे, डी मधले सगळ्यांना महिलांना ढकलाढकली करू नका, विनंती आहे. आपल्या इतक्या छान सभेला, मनोज दादांच्या सभेला गालबोट लागेल असं कृत्य कुणीही करू नका. मनोज दादा तुमची गाडी पुढे येऊ द्या. मनोज दादा कृपया दादांची गाडी पुढे येऊ द्या. कृपया दादांची गाडी पुढे येऊ द्या. कृपया दादांची गाडी खाली येऊ द्या. डी झोन मध्ये असलेल्या बांधवांना विनंती आहे, दादांची गाडी पुढे येण्यासाठी रस्ता करून द्यावा. डी झोन मध्ये असलेल्या बांधवांना विनंती आहे, कृपया गाडीला रस्ता करून द्यावा. डी झोन मधील बांधवांना विनंती आहे, गाडीसाठी रस्ता करून द्यावा. दादांची गाडी पुढे येऊ द्या. रस्ता करून द्या. रस्ता. हे बघा, मनोज दादांच्या गाडी समोर उभे असलेले सरका बरं पटकन गाडीला रस्ता करून द्या. सरका पटकन करा, साखळी करा, साखळी करा. गाडीला पुढे येण्यासाठी साखळी करा. स्वयंसेवक पटकन साखळी करा. मनोज दादांच्या गाडीला पुढे घ्या. पटकन सरका, लवकर सरका, लवकर लवकर साखळी करा. साखळी करून मनोज दादांच्या गाडीला पुढे येण्यासाठी रस्ता करून द्या. साखळी करा, साखळी करा. जोरदार टाळ्यांनी सन्मान्य मनोज दादा आपल्या सर्वांना इथं अभिवादन करतात. लाखोंच्या संख्येनं अगदी पहाटे 5 वाजल्यापासून आपण इथं आलेले. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि यानंतर या मुख्य मंचावरती आदरणीय मनोज दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीनं, मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीनं आदरणीय संघर्ष योद्धा मराठ्यांचा ठाण्यावार मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांचं सन्मानपूर्वक मी स्वागत करते. आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या तमाम मराठा बांधवांच्या वतीनं मनोज दादांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्यांचं आगमन मुख्य मंचावरती होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत, त्यांना पुष्पहार अर्पण करत
साहेबांच्या या शांतता रॅलीची सुरुवात आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होती. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. शिवाजी आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या बलिदानामध्ये बळ देणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखोंच्या संख्येने जरांगे पाटील समर्थक आज सोलापूरमध्ये इथं आलेले आहेत आणि सन्माननीय जरांगे पाटील साहेबांच्या बलिदानामध्ये बळ देणाऱ्या या शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठ्यांचा हा एल्गार एक जुनीची ही झालं केंद्र दरम्यान आपले प्रश्न मांडताना आपण इथे दाखवतो आणि एक जुनीच्या या ताकदीने सन्माननीय जरांगे पाटील साहेबांना आपण इथे समर्थन देतो. मी पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आदरणीय सगळ्यांच्या मराठ्यांच्या ठाण्याला आदरणीय जरांगे पाटील साहेब यांचा सन्मानपूर्वक स्वागत करतो आणि या सगळ्याची सुरुवात एकदा प्रेस करा म्यूट आहे, एकदा प्रेस केली म्यूट निघतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक छत्रपतींना तुझं पुत्राचं छत्रपतींना पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी आपण होतो. मी पुनश्च एकदा आदरणीय संघर्ष योद्धा बडोदादा जरांगे पाटील साहेबांना विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी करा. शांतता रॅली प्रसंगी आयोजित केलेल्या सभेची सुरुवात छत्रपतींना अभिवादन करत त्यांना पुष्पार्पण करत आपण या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेले प्रत्यक्ष योद्धा सन्माननीय बडोदादा जरांगे पाटील साहेब यांना विनंती करते आपल्या शिवसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण केल्यानंतर या प्रसंगी सन्माननीय बडोदादा जरांगे पाटील साहेब यांचा यथोचित सत्कार त्यांच्या कार्यकर्त्यांना सादर असा भला मोठा पुष्पहार
चांगलं इथे राहील सगळ्यांनी शांततेने बसवायचं, सगळ्यांनी खाली बसायचं. टीव्हीच्या आतमध्ये उभे असलेले सगळे खाली बसायचं. टीव्हीच्या आतमध्ये उभे असलेले सगळे खाली बसा. सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, कुणाल मंडळी, सगळे सगळ्यांना विनंती आहे, स्टेजवर गर्दी केलेल्या तुम्ही विनंती, स्टेजवरती कुणी थांबायचं नाहीये, स्टेजवरचे सगळे खाली या. मी विनंती करते, स्टेजवरती थांबलेले सगळे खाली करा. पुन्हा पुन्हा विनंती, स्टेजवरती थांबलेले सगळे पटकन खाली उतरा. अनेक वेळा बोलताना सांगितलं, पुन्हा पुन्हा विनंती करते, स्टेजवरचे सगळे खाली या. टीव्हीमध्ये उभे असलेले, इकडे सगळे उभे असलेले बसा बरं, खाली खाली बसा. खाली बसा, ते गाडी समोर मी विनंती करतोय सगळ्यांना खाली बसा. चला 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 असं जास्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे छत्रपती शिवराय सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. आपल्याला आता कार्यक्रमच झाला असं नाही. सोलापूरची जनता बघितली, काही काही जण तर बघत बी नसतं बा, त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असं ना. मी सांगितलं होतं त्यांना, फक्त तुम्ही आमच्या, मी सगळ्यांना दिसतोय शांत बसा, आणि नाही दिसलं काय करता मग. ऐकून घ्या, लाखानं लोक सकाळपासून थांबले तिथे. इतका पाऊस आला तरी सोलापूरचे बाजार हल्ले नाही. आणि मी बी तुमच्या रक्ताचं पोरग आहे, मी बी हालत नाही. येऊन दे मुसळधाराला. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मुंबई, कोकण एक नाही. यांनी आपल्या
दुश्मनी असल्यासारखं पेरलंय. आपल्यात काहीच, ऐका ना, एक मिनिट ऐका ना, नाही दिसलं तरी चालेल. काय आहे, आणि त्याचं कितीतनं सोलापुरात साग्या मावळ खवळलंय. तुम्हाला काय होईल दिसणार नाही, नका दिसून देऊ. मग आवाज येतो थेट दिल्ली बोल. पण हे दाखविते जरा कोणाला, सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला बी कोणतरी पाहिजेत ना. बघू द्या त्यांना सोलापूरने कशी जिरीली सगळ्याची म्हणून. यांनी आपल्यात भेट केलाय. मायबापावर शांततेने समजून घ्या विषय आपला कुठं आलाय. नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय. मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं तुम्ही सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल, नका दिसून देऊ. आपल्या अस्तित्वाला हात घालायचं काम या लोकांनी आता केलं. ज्या वेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभा राहतं, हे तुम्हाला उभा राहायचं जरा आणि चला वा बाहेर, वचवच करू नका. उभं राहू दे उभा. तुला काही ताण आहे का? तुला दिसतंय ना उगाच आरडाओरडा. एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही, उभा राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना पहिल्यापासून उभा राहायची सवय आहे, कारण ते राजकारणातले. हे कवाच खाली टेकणार नाहीत, कारण यांना मुळ्याचं झालेले. या राजकारणाचं मुळ्यात उठिलंय बी, जिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्यात कुठं टाइम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात. आता कुठं बसायचं हे 2024ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. मायबापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको. मग इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतोय. माझा समाज संकटात सापडला. ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही. हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं आहे. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापावर तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे, माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि राजकारण्यांनी ठरवलंय, मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकायला, प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं, आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं, त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता
याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक मेळ लागा ना, मी इकडे बोलतो तुम्ही तिकडे कोणकडे बघा ना. असं आहे होय. म्हणजे मराठ्याचं समजा चारही बाजून लक्ष असतं बा. कोण कोणा येतो भोगाच तिकडे टीव्ही लावलेली. मला वेळच लागला ते तिकडे कोणतं भिताडाकडे बघत आहे. कारण कोकणातलं एक जण सध्या भिताडाकडेच बघत आहे. आयला चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं काढू आणि माया नादी लागल्या. अरे ह्या आग्यामुळे कुठं कुठं चावल मग बस खातीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. माईबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून येईल. का बरं मग? जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोललेच नाही आणि आला तरी तो मग काहीच बघू शकत नाही. कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो. त्यामुळे मी बी काय शहाण्या तालमीतला नाही. तू काय माझ्या नादी लागू नको बाबा. माझी विनंती आहे, मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई. कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसताना मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं नाही. तुमचा कसं तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका रात्रीत जुळलं कसं काय? तुमचा कसं काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापास पण कसं काय मुंडकावर पाय देऊन भागरीला तुम्हाला दिलं की नाही? मराठ्याला आरक्षण उच्च का व्हायना बाबा, दिलं की नाही? राहिलेला पुढच्या झपक्यात देणारच. आणि त्याने नाही दिलं, त्यांचे पारडेच म्हणून समजायचे सगळे. एकदा मोठा म्हणून सांग बरं, पाडायचे का रे सगळे? बदलणार नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे.
बघू काय करायचं ते पाडायचे का उभा करायचे आणि उभा केलं तर निवडून तर द्यावं लागतं बरं का हो त्यानं आपल्याच गरीबाचे 50-100 अरे आपला हक्काचं कोणी नाही रे तिथं म्हणणार तिथं छगन भुजबळ आहे ते 15 दिवस झालं पुढे गेलं का मग अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते कोणत्या मतदारसंघात आले तिकडे त्याला घेऊन छगन भुजबळला जो नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जो नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब तर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाळला म्हणून समजायचं मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कस असतो आपला म्हणून पहिल्यांदा तरी नुसतं म्हणलो होतो पाडा मी एकदा पाडो म्हणलो पाडा म्हणलो बरं का तिकडून लगेच मुसलमान म्हणले पाडो मला पुढं भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो एवढं फार म्हणलं पाडो तर पाडो का पाडो पाडो सगळं कारण मग आपलं तसंच असतं मा हिंदी तर मग जमत नाही बरं मी शिकवतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे आता तुमचं काय चाललंय हे मामा तर म्हणलं नाही एकदा तरी पाडा पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने मराठ्यांना खेटल्यावर काय होतं एकदा बघूचा मी प्रामाणिक मनानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो मी कोणाचं काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही आम्ही तुमच्या दारात आलो नाही आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय समाज कामधंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झालं लगातार लढतोय आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं पण एक लक्षात असू द्या यांना मराठे म्हणते यांच्या नादाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला शहाण्णकुळी कशाला म्हणते आम्हाला नुसत्या शहाण्णकुळीच्या भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णकुळी म्हणलं जातं राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याला शहाण्णकुळी म्हणलं जातं तू कोणता रे शहाण्णकुळी आरक्षणाला विरोध करणारा काय मर्दानी घे तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाण्णकुळी आहेत तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना म्हणला माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो
आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या 96 कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता माऊलींवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथे दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या आहेत. त्या मासात चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या थारोळ्यात किंकणारे आमचे अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता माऊल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल? ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कोळी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीच्या लेकरा मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमचा आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, 4ही सांगतो मी, तू 4चे 6 झाले वाटतं. संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. एकाचे 2, कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कोणाचेच कोणाला मिळाले. त्यांच्यात त्याचा पचका झालाय. कुठून का आवाज येतो नाही? मराठ्याची पुट्टी अशी, त्यामुळे या मुंबईत जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईत चला. व्यवहाराने तर ठरलं तर अवघडच होतो. आहे डोक्यात माया आधी, तर येते का धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही. म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्डच बोर्ड, माणसंच नाही.
जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका, म्हणलं असतं का नाही. आपण संयमी आहे. आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती आहे मी काय करतो, आमच्या बदनापूरच्या बी माहिती आहे मी काय करतो. मागं लागलो अर मग सुट्टीच नाही आपल्यापेक्षा. मग ते कोणाचा असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, ना तिकडे भाजप असो, ना तिकडे काही असो, आपला बाप मराठा समाज. हा. ते पक्ष तिकडे येतात माहिती आहे, ते तिकडे जातात, त्यांच्याकडे आता 3-3. आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागा लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशा दे, मग जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कशा दे, किती येते रोजार एकदा येणारच नाही, काय मग तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3, त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल. म्हणलं मला काय माहित तो काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो, त्याला पडित होतोच आहे. त्यांच्यातच चुकलंय. तिकीट वाटायच्या आधी आपलं साधलं. मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो, हा एकच द्या. हा एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळे गाडीतले उमेदवार. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा, मी पक्का निवडून येणार. म्हणला आमचं 29 तारखेला ठरणार आहे बाबा, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं, नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग आम्ही यापर्यंत ध्यान ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली. तेव्हा मला त्याच्या गाडीत उभं आलो तुम्ही बसू, याचा अर्थ काय त्याच्या मागं नाही मी. म्हणजे बघा नमुने मराठीचे. एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली तर उमेदवार एक देणे का ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4-5-6 जण जर इच्छुक असले, इच्छुक असावं, नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे. पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला, याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माया भोवतीशी दिलशी उमेदवार. कोणी म्हणतो एवढे बार मी लय फिरलो माझ्या संग देण ठेव. आता तुमच्यावर सगळ्यावर देण ठेवतो, मग मी काय करू. मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या, ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतं आपल्या लेकरात जात मोठी होणार. धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकर मोठे होते. दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढीच संधी गरिबांची लाट आली. 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकतं. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहा. जर दिला तर न तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29ला ठरवायचं तुमच्या साक्षीनं. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात इतके उठिले. परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता, एक मावशी, तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का.
मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले. ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी कामं सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडा सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलंय, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं, मला उघडं पाडण्यासाठी. त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही, तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय, मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचंय. ही जात आपल्याला सांभाळणारी, पक्ष सांभाळणार नाहीये. याच भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाच्या 3 क्रांती मोर्चे केले. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलं. आता तरी शानेवा खूप दिवसानंतर समाज एकत्र आलाय. समाजाच्या विरोधात जाऊ, समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम नका करू. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाचे तळतळ जाणार. हा मराठा समाज कष्ट करून लेकरं शिकवतोय. या मराठा समाजाने कधी पावसाचा, वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघ्याच्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं. 1-1 रुपया जमा करून आपले लेकरं शिकवले. मराठ्यांच्या आईबापानं स्वप्न बघितलंय, माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे, या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली, पण लेकरं शिकवले. ऊस तोडलाय, या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय, ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतोय. शहरातल्या मराठ्यांना काही घरदार राहायला नाहीयेत. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घर विकलेत, मुलाच्या शिक्षणाला फी भरली, आणि त्या मुलाचे आईबाप दोघंही शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणं व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ व्हायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काही आमिष दाखवला असेल, तुम्हाला काही पद देऊ म्हणले असतील, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराचं रडणं तो बघत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा.
नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळलंय आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळलंय ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांशी. तुम्ही आमचे रक्तामासाचे माझ्या मराठ्यांचे बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलन नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% ओबीसीतून मिळतं, फक्त तुम्ही दम धरा. मुंबई जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काही गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काही गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याची ताकद मराठा. तुम्ही फक्त बाकीचे दम धरा, बुळबुळ करू नका. तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला, बुळबुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उच्चार तुमच्यावर करावे लागणार. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलंय, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्यात त्याचं काय माहित नसतं. मराठ्यात देणे घेणं नाही तर तिकडे काही होईल. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केला जाईल. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या. आता 2-3 जाती घातल्यात. या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्या. कोणाकोणाला माहिती इमानदारी सांगा बरं. झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळ केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्यात गेलं आपलं. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला तरी 50%चं आता आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्षाचा नेता जगवा तुम्ही. त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका. स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळं बोगस आरक्षण खाते. यांनी सगळ्या चोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत जवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ, त्याच्याजवळ. 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही भाऊ कोणाचं नाव घेऊ. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. आणि कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची गिनतीच मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत नाही. त्यांची वळवळ काय असते तर त्याला कळलेली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं. म्हणून जरा त्याच्या म्हणत नाही मी कवाच.
मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा ही कचका कळालेला आहे सगळ्या बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ मुकादम टोळे मुकादम त्यो आणि त्यांनी 50 गोळा केले तर ते माझ्याविरोधात बोलत अरे तुम्ही एक माय बापा एक विचार करा अरे मी यांचं केलंय का इतकं माझ्याविरोधात बोलत तुटून पडले बरं ते झालं यांनी तिसरी टोळी तयार केली ते आता डाकू माको नाही का देऊ दहीहंडी डाकू मको देऊ एवढा दिसतो बा देऊ एवढाच आहे मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागतो कागाळी डोकाडावर पॅन्ट फाटलेले ठिगळ शिवलेली ती पॅन्ट आणि ते ढको मको तेव काहीतरी म्हणला मला आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरून भेटलं हे काय करते तुमचे मी म्हणतो एवढी चाळे करायची फडणवीस साहेबांना काही गरजच नाही सगळ्यात सोपं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतं पण आडवा चालला तर मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून बस करा जरा आता नेत्यांचं उदं करायचं बंद करा 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित बेकार आणि बेस्ती झालेले दिसतील या पापाचे धनी तुम्ही बनवू नका तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उदं करत राहिलात तर तुमच्या डोळ्या जगता तुमच्या पोरांनी आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागणार समजून घ्या माझी तळमळ आणि तळतळ खोल जाऊन विचार करा परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका वाईट परिस्थिती मराठ्यांवरती मराठ्यांच्या पोरांच्या आत्ताच हाल चालले तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचा वाटोळ होईल तुम्हाला फरक सांगतो ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले पक्षाला नाही थोडे भानावर या मराठ्यांचे लोक तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे पक्षाला आणि नेत्याला नाही हा यातून तुम्हाला आणखी सूट देतो आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळवून द्या तुमच्या पोरांना आरक्षण मिळवून द्या तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा आमची काय हरकत नाही पण त्यांच्यासारखं वागायला शिका पर्याय नाही मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार त्यांना काय करायचं करू द्या आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं चारही बाजून यांनी टोळ्या उभा केल्या पण मी काय यांना हरत नाही आणि तुम्हाला शब्द आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझं शब्द आहे कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जमलात की कोकण बघा नसते मराठीचे इकडच्या कडेला का आपली नजरच पुरत नाही भाऊ इतक्या लांब इकडं तर काय दिसत नाही इकडे बिल्डिंग आहे इतक्या ताकदीनं सोलापूरचा मराठा जिंकलाय इकडं फुले हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्यात एकही मराठा आता घरीत बसणार नाही तुम्ही पुन्हा वातावरणानुसार तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण भेद नाहीये आम्ही सगळे करोडो मराठी एक ते सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा करायला यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही आणि माझा शब्द आहे तुम्हाला किती बिट्टोळे येऊन द्या बरं मी बिट्टोळे मुकादम दमाच्या बापाचा बाप याला झोपेतो त्याशिवाय सोडितच नाही मी फक्त तुम्ही सातारा आशीर्वाद असंच मागं ठेवा तुम्ही जर असे पक्के राहिलात ना यांना पाणी पाजेलच म्हणायचं नाही गटारातलं दुसरं तिसरं नाही आणि मला काय व्हायचं नाही मी खरं सांगतो हे दाटून म्हणतात मला आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला ते म्हणले हो काय म्हणले देवेंद्र फडणवीसचा काय मान त्याचं नाटक हा देवेंद्र फडणवीसचं माझं नकली भांडण असं ते म्हणले आणि सोलापूरलाच म्हणले वाटतं इथून ते फक्त नांदेडलाच गेले इथून
नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येते चालायचा धंदा. बरं मी नेमकं आहेच कोणाचा माणूस? कोणालाच मी मिळाला ना मी कोणाचा माणूस आहे? यांना महाकोड उरगडूच शकत नाही तर हे पडलेले असते. कारण मी कोणाचा आहे? फक्त मराठ्यांचा. आणि माझा मालक फक्त मराठा, कोणीच नाही. आणि कोणाला गिरीत नाही. आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात. तुम्हाला वेळ आहे का 10 मिनिटं आणखी? 10 मिनिटं जास्त नाही. मला लय वेळ बनवत आहे. मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरायला लागतं. मला सलाईन काढून आणले त्याच्यामुळं मला तुम्ही दिसलात की मला दुखणं पडून जातं. मराठा दिसलं तर माझ्या शक्ती. यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही शिकू शकत. मी मराठ्यांना जर मायबाप मानलं आणि मला गाडी हाय पुढे डिझेल टाकायला टाकी तू पुढं मीच लोकांच्या गाडीत बसतो. माझ्यापाशी गाड्याचे नंबर लागले. नंबर किती नशिबाने मग मी म्हणून महामालक यावे. महामालक कोणी 123 गाव आहेत गोदापट्ट्यात. आणखी गाड्याचे नंबरच नाही आले बऱ्याच जणांचे. त्यांच्याच भांडणं खेळत येते. तेव्हा ते तूच आमच्या बसतो आहे गाडीत आमच्यात बसून एखाद्या. मी म्हणलं नको बसू. तो या गाडीत नको बसू. मला जर तो या गाडीत बसील गाडी मोडती भेटेल मला बसील. कारण मराठी माणसं असे धरले तर गाडी सकट इतकं खड्डे पडत आहेत तिला. आणि मग त्यांनी एकदा गॅरेज नेऊन लागले ते म्हणतो पार्टच भेटत नाही. म्हणतो होतो पार्टच भेटणार नव्हतं. म्हणतो तुला म्हणलं होतं मी मला नको गाडी देऊ. तेव्हा ते इथून पुढं नाही द्यायचो. कारण ते गाडीत नीट नाही झाली. ते काय करतो तू आता? इथं गाड्याचाच नंबर लागा ना. आणि हे डिझेल टाकते कशात माझे. आणि काय काय तर माझ्याकडूनच ती गाडी आणून घालते. मी आधी वापरून बघत असतो त्या डिझेल टाकला आई तर मोकळे आणून घातल्यावर त्याच्यात टक्के तो काय. मला जर इमानदारी सांगतो तुम्हाला मायबाप मानतोय तुम्हाला मी तुमच्यासमोर एक शब्द नाही फटावला. मला जर ठरलं माझ्या सांगच्या गाड्यावाल्याने याला इथंच सोलापुरात सोडून जायचं. तुम्हाला सांगतो मी इथून आंतरवली जायचं तर 1 रुपया घेऊन हवं माझ्यापाशी. नाही ती भाग नाही. तुम्ही आहेचा भाग नाही. एक बोलण्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. रिअल परिस्थिती. कारण यांचे करोड रुपये आणि यांचे पद सुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानापुढे. आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही. माझं सुद्धा नाही. स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे अवलाद माझे. मी मोडन पण खरंच वागणार. पण मराठ्यांची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही. मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या हसत मरण. पण ओबीसीतून मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही. मग कोणी बी येऊ द्या. कोणी पण येऊ द्या. मी यांना सगळ्यांनी केले. फक्त तुम्ही हटू नका. तुम्ही साथ सोडू नका. यांचा बुकटाच करतो मी. त्याची काळजीच करू नका तुम्ही. फक्त सातत्य ठेवा. सतत बाहेर यावं लागणार. आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आवाहन करतो जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आवाहन करतो जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा. गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस यायचे दिवस आलेत. एकजुटीनं फक्त उभा. मुस्लिम असन, धनगर असन, दलित असन, बारा बोलतेदार असन, लिंगायत समाज असन, कोणताही समाज असू दे, गोरगरिबांची लाट आली. पायाखाली तुडवायची राजकीय नेते वेळ आली. जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोरगरीब सगळे एका बाजूने उभा राहा. तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काळजीच करू नका. आणि मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर नगरीतूनच सांगतो. काय झालं रे? आरक्षण भेटलं काय मागच्याकडे? गप्पा सावून शिकरायला. मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याचं कारण आजच सांगतो. दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं.
तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. त्यांनी जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं. त्याला फक्त मैच भाषा कळते, मी आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. मी कच गोळे लावून काम करून घेतो तुमचं त्याच्याकडून, तुम्ही काळजीच करू नका. फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा. एक माणूस दिला की तोच आपला समजायचा. आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत, ते कोणत्या तरी पक्षासाठी करत असं समजायचं. त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. दुसरं काम, यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. हे सोलापूर नगरीतूनच सांगायलो मी. जर 29ला ठरलं तर, नाही ठरलं तर पाडायचं. दोन्ही सोपंच आहे आपल्यासाठी, काही अडचण नाही. मी या 15 दिवसात बघतो कशा समीकरण जुळतात. जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर पाडापाडी. पाडापाडीत दिले माझे. पाडापाडीत कोणालाच झोप येत नाही. त्या दोन्ही तिन्ही उमेदवाराला वाटतं कोण निवडून येईल बुवा आता. ते उमेदवारालाच एकामेकाला करते. तो कसं काय, ते म्हणतो म्हणालो इकडा कोपऱ्यात बेकार यावा, ते म्हणतो मा इकडा कोपरा कोणकडे गेला जाईल. मग म्हणजे इतकी पाडापाडीत फजी ती डेंजर. दुसरं काम करायचं आहे, मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी नोकरदाराने नोकरी नाही जायची. काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं. व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही. वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही. राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत, त्याला ट्रॅव्हल देतात आणि आपलं 50-50 हजार मतदान भरून बाहेर येते. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. त्यांना विचारायला असं वाटतं त्याला देव धर्म करून येऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालेल, चला देव धर्म करून येऊ. ते आडाने बिचारे भोळे. त्यांना समजून सांगा आपलं शीत पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदानावर बाहेर घेऊन चालले जत्राला. जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्म जमा घरी होत नका. हे पाळायचं. 5वा मुद्दा सांगतोय, आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे. बोगस मतदानामध्ये ठेवायचं. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडली. बोगस मतदान ठेवायचं ना. 100% मतदान मराठ्यांनी करायचं. कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखाद्याला लई कंड असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावंच नाही बसा. त्याचा जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही. त्यांची मोकळी मजा नाही झाली का? लोक आपल्या तिसऱ्या निवडून आले. प्रचार नाही, काही नाही, सभेला लोक नाही. 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला प्रचाराला जायचं नाही. बंद. मंडप मोकळे पडले पाहिजे. त्यांचे नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजेत, फक्त दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते ते जसं आत्ता केलं त्यांनी तसं नाही का. EWS आरक्षण दिलं, अरे ते सांगत राहिलं आहे का टाईम थोडा. तुम्ही म्हणता थोडा म्हणून यांनी भोगात पडला हो. बघा EWS यांनी एक नवीन षडयंत्र आणलं. चंद्रकांत दादा महामानव, आधी मानव नव्हते का जुने, ते हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पा चीनची. दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकडून फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत म्हणतो मला नाव ठेवतात, मला तेरे नाम म्हणते. मी काय म्हणलं तुला तेरे नाम, मी काय म्हणून. बघा त्याने काय कार्यक्रम केला. पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही राहिली. हे लेकरं शिक्षणासाठी तरसायला लागले.
मुलींना आशा वाढली. सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं, मुलींची आशा वाढली. त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला. म्हणजे हेच देणार, रोष पण हेच अंगावर घेणार. यांनी दुसरं काम केलं. 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरीही मराठ्यावर लादलं, बळच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाचे सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं ईडब्ल्यूएस रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस रद्द केलं. मी म्हणलं ईडब्ल्यूएस रद्द करा. आणि तुमच्याकडे डोके सरडे का गोदे झाला तुम्ही. त्याच्यासाठी मी सांगत असतो, संध्याकाळी ताक पेजवू नका, दुपारा पेज जा. तुम्ही दुपारा जे प्यायचं ते संध्याकाळी प्याता, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा प्याता. त्याने तुम्हाला मिळत लागणार कशात पाणी टाकावं. आता दुसरं पेय दिलंच नाही तुमच्याकडे, तेवढंच मी काय बोलता. तुम्हाला मिळत लागणार, तुम्ही आता धुंदीत ईडब्ल्यूएस रद्द केलं. तुम्ही सांगता आम्हाला मराठ्यांच्या पोराचं वाटलं केलं. तुम्हाला काय होतंय? तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, इथं काज जळायला लागलेत आमचे, राखरागुळी व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे. तुम्हाला काय होतंय? ईडब्ल्यूएस तुम्ही रद्द केलं. ईडब्ल्यूएस मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केले. पोरांचे ग्राउंड झाले, पोरं बाहेर पडली. पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले, पोरं बाहेर पडली. ECBCचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही, त्याला व्हॅलिडिटीची अडचण आली. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले, त्याला 6 महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला. 4 बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा करायला लागला. आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कसं फिरलं. याचं कारण हे, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती, ईडब्ल्यूएस, ECBC आणि कुणबी म्हणजे ओबीसीचे 3 ऑप्शन खुले ठेवा. 3 पैकी कोणचं ऑप्शन घेतील, पोरं त्यांचं भविष्य घडवतील. ज्या पोरांना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचा अर्ज रिजेक्ट करू नका. कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा व्हॅलिडिटी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या. कुणबी नोंदी शोधायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा. आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना तातडीनं व्हॅलिडिटी सुद्धा द्या. याचे आदेश पारित करा. पैसे देऊ नका, ती चूक तुमची. त्याच्यात थोपाडीत हाना पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा. पैसे देणं चूक ही तुमची, त्याची नाही. आपले काम जबाबदारीने करा. आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो, ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवाला, त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना त्याला म्हणा अर्ज करायचे सांगा. त्याची नोंद निघाली, ती एकच खिशात नोंद घेऊन बसले. बाकीच्यांना सांगा तुमचा अर्ज करून नोंदी काढा. कारण त्या धाराशिवला 15,000 का काय नोंदी सापडल्या, 5,000 का 15,000 काय तरी, 5,000 सापडल्यात. किती सापडल्यात? 15,000. 13,000 सापडल्या. आणि प्रमाणपत्र 20,000 का काय निघेल. याचा अर्थ असा होतो, आपण अर्ज केले नसावे किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही सगळ्याला. इथून पुढे टांगड्या वाढायचे कामं बंद करा. सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे, ह्या कामाला लागा. आणि शेवटची विनंती, उमेदवार लढायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला आपण ठरवू. सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावातले माणसं आंतरवालीत यायचे. 1 दिवस कामं बंद, पण आंतरवालीकडे सगळ्यांनी यायचे. काय? आणि सगळ्यांनी 29 तारखेला आंतरवालीला बैठकीला यायचंय. आपण लाखाच्या संख्येनं जमला, त्याबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेत जा. आम्हाला
अगोदर महिलांना जायला रस्ता द्या आणि सगळ्यांनी शांततेत जा. कोणीही काही गडबड करू नका. चल, धन्यवाद. जय श्री.